गर्भवतीवर नॉर्मल डिलिव्हरी ऐवजी दोनदा सीझर केल्यानं महिलेचा मृत्यू. डॉक्टर योगेश शिंदे, मी अँड मम्मी हॉस्पिटल, लाईफलाईन आणि मेडिकवर हॉस्पिटल प्रशासनावर मृत्यूस कारणीभूत असल्याचे नातेवाईकांचे आरोप. सीझर करून प्रसूती केल्यानंतर अत्यवस्थ झालेल्या विवाहितेचा दुसऱ्या शस्त्रक्रियेनंतरही मृत्यू झाल्याची घटना घडली असून गर्भवती विवाहितेच्या नातेवाईकांनी बीड बायपास परिसरातील डॉक्टर योगेश शिंदे, मी अँड मम्मी हॉस्पिटल, लाईफलाईन आणि सिडकोतील मेडिकवर हॉस्पिटल प्रशासन मृत्यूस कारणीभूत असल्याचे आरोप करत कारवाईची मागणी केली आहे. मुकुंदवाडी परिसरात राहणाऱ्या 24 वर्षीय अश्विनी स्वप्नील राठोड हिला प्रसूती कळा सुरू झाल्यानंतर बीड बायपास परिसरातील मी अँड मम्मी हॉस्पिटल इथं प्रसूतीसाठी दाखल करण्यात आलं. तिच्यावर डॉक्टर योगेश शिंदे यांनी शस्त्रक्रिया करून प्रसूती केली. त्यात तिने एका मुलीला जन्म दिला. मात्र प्रसूतीनंतर तिची तब्येत अत्यवस्थ झाल्यानं तिला पुन्हा डॉक्टर योगेश शिंदे यांच्याकडे नेण्यात आलं. योगेश शिंदे यांनी मी अँड मम्मी हॉस्पिटल इथं उपचार करून परस्पर लाईफलाईन हॉस्पिटल इथं दाखल करत दुसरं ऑपरेशन केलं. त्यानंतर ती अधिकच अत्यवस्थ झाल्यानं तिच्यावर मेडिकवर हॉस्पिटल इथं उपचार करून तिचा उपचारादरम्यान 1 मार्च रोजी सकाळी मृत्यू झाला. तिच्या मृत्यूनंतर तिचे नातेवाईक संतप्त झालेत. सीझर करून प्रसूती केल्यानंतर अत्यवस्थ झालेल्या विवाहितेचा दुसऱ्या शस्त्रक्रियेनंतरही मृत्यू झाल्याची घटना घडली असल्यानं गर्भवती विवाहितेच्या नातेवाईकांनी बीड बायपास परिसरातील डॉक्टर योगेश शिंदे, मी अँड मम्मी हॉस्पिटल, लाईफलाईन आणि सिडकोतील मेडिकवर हॉस्पिटल प्रशासन मृत्यूस कारणीभूत असल्याचे आरोप करत कारवाईची मागणी केली आहे. या संदर्भात एडीएन सोबत मयत विवाहितेचे वडील शिवा सुखालाल चव्हाण, विवाहितेचे पती स्वप्नील विजय राठोड आणि नातेवाईक रवींद्र राठोड यांनी संबंधित डॉक्टर आणि तीनही हॉस्पिटलवर कारवाईची मागणी केली आहे. योगेश शिंदे हा जो मी अँड मम्मी जो दवाखाना चालवते सर, यांना 100% चूक केलेली आहे सर. त्याने सीझर ज्यावेळेस सीझर केलं तर तो पहिल्यापासून माझा जो पेशंट आहे आता तो त्याला म्हणजे एक रिस्पॉन्स अजिबातच मिळाला नाही. ते सांगायला लागले त्याला आम्ही सांगितलं उलटी होते, हे होते, ते होते, तरी बी तो म्हणतो का नाहीच मला काही होत राहतं म्हणे असं. त्याच्यानंतर त्याने 3 दिवसाच्या नंतर डबल बांगर लाईफलाईनला पाठवलं. मला कोणत्याच गोष्टीचं सहवासात न घेता समजा त्याने ऑपरेशन केलं. आमच्यावर एवढा अन्याय केला सर. माझी एवढी सोन्यासारखी मुल मी आज 10 महिने नाही झाले सर तिचं लग्न केलं. एवढ्या दाटामाटात लग्न केलं. माझ्या मुलीचा घात केला सर योगेश शिंदेने. योगेश शिंदे म्हणजे हा लगे यायला खरं मोठी शिक्षा द्या सर या डॉक्टर लोकांना. मेडिकेअरला आणल्याच्या नंतर सुद्धा सांगत होते की तुमचं पेशंट 10%, 10-20% आता 100% चांगलं होईल. मी स्वतः रिक्स घेतली सर. माझ्या मुलीला कितीही पैसे लागू द्या पण माझ्या मुलीला वाचवा. काय झालं ते पहिले सांगा. पण हे काही सांगितलेलं नाही सर. त्याच्या डॉक्टरच्या त्याच्या राजीखुशीनं त्याच्या पद्धतीनं त्यानं ते इथून आंबोलेस तो शिंदे इथं आला. इथून त्यानं आंबोलेस त्याच्याकडे बांगरकडे पाठवले. त्या आंबोलेसमध्ये आणलं. रात्री ॲडमिट केलं. आम्ही आम्हाला फीस भरायला लावली. फीस भरली 50,000 रुपये इथं. आणि रात्री म्हणे ते व्यवस्थित आहे म्हणे पेशंट, काही आता काही टेन्शन घ्यायचं. आम्ही सगळे व्यवस्थित म्हणल्यावर आम्ही अजून आमच्यात थोडी एनर्जी वाढली सर. आणि सकाळी मी वरती मुलीला भेटायला जावायचं म्हणून लगेच डॉक्टरने माझा हात धरला आणि मला सांगितलं की ती सिरियस झाली म्हणून. तर ह्या डॉक्टर लोकांनी एवढा माझ्यावर अन्याय केला सर. माझ्या मुलीला न्याय मिळाला पाहिजे. हे माझी मुलगी आहे ना सर, मरायसारखी नव्हती, एकदम तंदुरुस्त होती. तुम्ही त्याचा माझ्याकडे फोटो आहे. आज मी सकाळी देवाला प्रार्थना करावं सगळे माझे नातेवाईकांना माझ्या मुलीला वाचावं म्हणून. माझ्या मुलीच्या अजून काय सांगा तुम्हाला काय सांगू सर. माझ्या मुलीवर लय मोठा अन्याय केला डॉक्टर लोकांनी सर. माझ्या मुलीला न्याय भेटला पाहिजे सर. यांना शिक्षा व्हायला पाहिजे. कायदेशीर कारवाई होऊन यांचे दवाखाने बंद करायचे. यायना लाखो आणि माझ्याकडून लाखो रुपये लुबडले सर. याने तिथं त्याने 1.5 लाखाची न विचारता ऑपरेशन केलं. 20-80 हजाराची मागणी केली. रात्री पेशंट इकडं आणायच्या वेळेस 1.5 लाखाची मागणी केली. याने काहीच केलं नाही सर. तिथं कोणती फॅसिलिटी नसून त्याच्याकडं त्यानं 70 हजाराची मागणी केली. हे सीझर करायची.
तर माझ्या नातेवाईकांनी सगळ्यांनी आणि आमचं पेशंट चांगलं करून दे, तुला काय लागेल आम्ही जेवढा खर्च होईल तेवढा भरतो म्हणून सांगितलं. आता ते त्यांनी हे केलंय सर, हे सगळं उलटं सुलटं. समजा नातेवाईकाला सहवासात न घेता डॉक्टरच त्याच्या पद्धतीनं सगळ्या गोष्टी करतात सर. याने लय मोठा घात केलाय सर माझ्या मुलीवर. याच्यावर कारवाई व्हायला पाहिजे, शासनानं कठोर कारवाई करायला पाहिजे सर. दुसऱ्या दिवशी पेशंट थोडी बरी होती, पण नंतर खूप क्रिटिकल झाली. तरी त्यांना आम्ही सांगू लागलो तर ते म्हणे आपण 2 सिजरिंग केल्यामुळं पेशंट थोडंसं असं राहिलंच, म्हणजे 2-3 दिवस आपल्याला व्हेंटिलेटरवर ICUमध्ये ठेवावंच लागेल म्हणे. पण आम्ही त्यांना सांगितलं की बाबा नेमकं कारण काय आहे, कशामुळे झालं आहे ते तर सांगा म्हणजे काही नाही, आपले प्रयत्न चालू आहे म्हणे, आपलं होऊन जाईल. त्यांनी माझ्या रिलेटिव्हनी त्यांना फोर्स पण केला, बाबा तुमच्या परिणाम होत नसेल तर सांगा, आम्ही दुसरीकडे तरी शिफ्ट करतो. तर ते म्हणे नाही म्हणे आमच्याकडून होऊन जाईल म्हणे, बाहेर वगैरे न्यायची काही गरज नाही म्हणे. तरी रिलेटिव्हने खूप फोर्स केला होता, पण त्यांनी काही ऐकलंच नाही. त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी ते हातातून केस गेल्यावर त्यांनी खूप पेशंट सिरियस झाला. त्याच्यानंतर ते त्यांच्यावर नाही आलं पाहिजे म्हणून त्यांनी मग परस्पर सांगायला लागले की तुम्हाला बेस्ट ऑप्शन पाहिजे असेल, बेस्ट पाहिजे असेल तर तुम्ही दुसरीकडे शिफ्ट करू शकता. पण मग रिलेटिव्ह म्हटले की तुम्ही बेस्ट मग पहिलेच तुम्हाला कळालं नाही का म्हणून. पण ज्याने आम्ही जेव्हा इकडे शिफ्ट केल्यानंतर बी आता इथल्या डॉक्टरांशी बी बोलणं झालं, त्यांनी बी सांगितलं आम्हाला की बाबा त्या डॉक्टरनं काय ऑपरेशनमध्ये काय केलं नेमकं तेच कळू शकलं नाही म्हणे, त्याच्यानुसार आम्हाला ट्रीटमेंट करता येणार नाही म्हणे. तरी आम्ही विचारतो म्हणे त्यांना, पण तरी त्यांनी काय केलं सीझनमध्ये तर ते डॉक्टर शिंदे सरांनाच माहिती, बाकी कोणालाच काही नाही. काय झालं होतं, काय ऑपरेशन केलं होतं की डबल का करावं लागलं ते शिंदे सरांनाच माहिती. मला एकच सांगा की तुमचा आरोप कोणावर आहे, काय माझं तर म्हणणं आहे की जे शिंदे सरांचं हॉस्पिटल आहे तिथं त्यांचे परस्पर तिथं स्टाफ लोकांनीच काहीतरी गडबड केली, कारण की त्यांनी स्वतः बी जास्त पेशंटला हाताळलं नाही आणि पेशंट त्यांच्या जिम्मेदारीवर जातात ते स्वतः हाताळत नाही एवढं सिरियस. प्रशासन से क्या मांग करेंगे? कुछ नहीं करेंगे, खाली जो ऐसे जो हो रहा है मेरे साथ होगा, भगवान करे किसी के साथ नहीं होना, बस इतनी मेरी रिक्वेस्ट है. ऐसे डॉक्टर की लाइसेंस ऐसे डॉक्टर के रख के कुछ मतलब नहीं, पैसे के वास्ते तुम हाथ के नीचे 10 लोग रखेंगे, उनको बोलेंगे ये कर लो वो कर लो, क्योंकि लोग आते उनके भरोसे पे, तुम वो छोड़ देते स्टाफ के भरोसे और बोल देते भरो पैसे, ऐसा हो गया वैसा. नॉर्मल डिलिव्हरी झाली असती सर तिची, यांनी जर प्रयत्न केले असते ना नॉर्मल डिलिव्हरी झाली असती. यांच्याकडे फक्त कन्सर्न करायला गेलं होते, डेट पुढची होती, कन्सर्न करायला गेलं, यांच्याकडे जागा जर खाली असली तर करून घेतात, लगेच सिझेरियन करून घेतात. बेड खाली असला, बेड भरलेला असला का पेशंट ज्यांची तब्येत नाही आहे ते पेशंट बी डिस्चार्ज करून देतात. डिस्चार्ज करताना डॉक्टर शिंदे तिथे नव्हता, त्याच्या स्टाफने डिस्चार्ज केलं आणि ते पोरीची तब्येत ठीक आहे का काय आहे, त्याचं पोट फुगलेलं आहे काय हे विचारलं सुद्धा नाही. दुसऱ्या दिवशी आल्यानंतर त्यांना कळलं की काहीतरी प्रॉब्लेम झालेला आहे, तेव्हा नातेवाईकांच्या डोळ्यात धूळ झाकण्यासाठी त्यांनी त्या लाईफलाईनमध्ये घेऊन गेले. त्या लाईफलाईन ऑलरेडी ब्लॅकलिस्टमध्ये होतं, पण ते त्यांचं हॉस्पिटल आहे, दुसरा हॉस्पिटलवाले आमच्याकडनं घेणार नाही म्हणून त्यांनी त्याच्या कन्सर्ननी केलं. त्याच्यावर प्रेशर आलं, तेव्हा रात्री त्यांनी इथं आणून ॲडमिट केलं. माझे तिथं सगळे नातेवाईक जमा व्हायला लागले, त्याला भीती वाटायला लागली, तेव्हा त्यांनी त्याचे कन्सर्न करून इथं हॉस्पिटलला आणून शिफ्ट केलं. जेव्हा डिलिव्हरी झाली त्या दिवशी सिझर झाला, नंतर किती दिवसानंतर त्यांना सुट्टी देण्यात आली होती? तिसऱ्या दिवशी त्यांनी सुट्टी दिली सर, आणि सुट्टी देताना डॉक्टर शिंदे तिथे नव्हता. तिसऱ्या दिवशी सुट्टी? हां, त्याच्या स्टाफने सुट्टी दिली. एक शेवटचं एक विचारायचं आहे की तुम्ही शासनाकडे लेखी स्वरूपात तक्रार करणार आहेत का, आणि ती तक्रार काय राहील? सर, आम्ही शासनाकडे लेखी स्वरूपात बी तक्रार करणार आहोत. आता आम्ही पोलीस स्टेशन पर्यंत जाणार आहोत. पोलीस स्टेशनला आम्ही कंप्लेंट करू. आणि मीडियावाल्यांना विनंती आहे, असे हॉस्पिटल जे आपल्या शहरामध्ये चालू आहेत, गरज नसताना C-सेक्शन करतात, लहान पोरं मेले जातात साहेब. आज आमच्या हातात पोरगी नाही आहे, एक 4 दिवसाची पोरगी, तिचं आयुष्य खराब झालेलं आहे. अशा डॉक्टरांना प्रॅक्टिस करण्याची गरज आहे का? त्यांना प्रॅक्टिससाठी फक्त एकमेकाचं पाहून नुसते लोकांना कापण्याचे कामं करताय साहेब. प्रशासनाच्या याच्यावर लक्ष नाही कोणाचं. हा C-सेक्शन का करतो, का गरजेचं आहे? सिझेरियन हा एक प्रकार कशासाठी की पेशंटला त्रास होऊ नये, इझी सगळं व्हावं. हा सिझेरियनमध्ये जर पेशंट मरतात, 25व्या शतकामध्ये येऊन आपल्या घरामध्ये जर सिझेरियनने आपल्या डिलिव्हरीमध्ये पेशंट मरत असेल तर आपण कोणत्या प्रगत राष्ट्रामध्ये राहतो? शासन कुठे झोपलंय का? मला न्याय पाहिजे, माझी पोरगी गेली, आता बाकीच्यांच्या नका मारू. बांगरला यांना काळं फासा, यांना चव्हाट्यावर आणा, यांचे सगळे काळे धंदे बाहेर काढा. यांनी परत अशा बालकांना मारलं नाही पाहिजे. यांनी सरळ हा 302चा वध आहे, यांनी मर्डर केलेला आहे. नातेवाईकांना बाजूला ठेवून यांनी मर्डर केलेला आहे. हा सरळ खुनाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे या दोन्ही डॉक्टरवर. हे साखळी पद्धतीने कामं करतात. यांचे लॅबवाले साखळी पद्धतमध्ये आहेत, यांचे CT स्कॅनवाले, यांच्या चुका हे दिसू देत नाहीत. प्रशासनावर याचं वचक नाही आहेत.
मेडिकल अवेअरनेस म्हणून हे पब्लिकमध्ये काहीच नाहीये. ही बातमी तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंटमध्ये जरूर सांगा आणि चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका.